कासारवडवली उड्डाणपुलाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण। कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून आज ठाणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माझ्या हस्ते पार पडले, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी केले। ते या उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। मंत्री सरनाईक म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर, गायमुख, कासारवडवली परिसरात उड्डाण पूल व्हावा या मागणीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो। तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला आर्थिक निधी मंजूर केला, त्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करणे शक्य झाले आहे। या प्रकल्पामुळे ठाणे, बोरिवली, वसई, JNPT गुजरात दरम्यानची वाहतूक आता अधिक सुलभ होणार असून गायमुख ते वाघबीळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे। उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूची मार्गिका आजपासून खुली झाली असून उजव्या बाजूचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे। ठाण्याच्या गतिमान विकासासाठी अशाच पायाभूत सुविधा निर्माण करत राहू, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले। रोड फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणारा रस्ता बनलेला आहे, कारण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, गाडी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आणि ज्यावेळेस ते होतं त्याच वेळी मी 5 वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये मधलं मेट्रो जात असताना चांगलं फ्लायओव्हर ब्रिज होणं गरजेचं आहे, कारण वाहतूक मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते। त्याचा फायदा होत आहे। फ्लायओव्हर ही कासारवडवलीच्या एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे, म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू। त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होणं फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोडबंदर रोडला जॉईन करून घेतोय, ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ 90% ही ह्या घोडबंदर रोडची कमी होणार असल्यामुळे मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे। मेट्रोही लवकरात लवकर साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही MMRDAच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। परंतु हा ब्रिज मात्र घोडबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल। त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, कारण पूर्वी हा PWDचा रस्ता होता, परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे। 2 खाती जी वेगवेगळी असल्याकारणाने त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा, कारण योग्य वाटेल नाही। जर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो, असं होता कामा नये। हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोडबंदरचा रस्ता आहे तो काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा काँक्रीटचा झाल्यानंतर खड्ड्यांचे दरवर्षी